नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पाकार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजचे केआरटी आर्ट्स, बेच कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीचम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA या वर्गातील सेमिस्टर 2 चा आपला जो पेपर आहे ह्युमन जॉग्राफी म्हणजेच मानवी भूगोल यातील प्रकरण क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू ह्युमन जॉग्राफी म्हणजेच मानवी भूगोलचा परिचय यावर चर्चा करत आहोत. आजच्या तासाला आपण विद्यार्थी मित्रांनो मानवी भूगोलाच्या ज्या विविध शाखा आहेत यावर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानवी भूगोलाच्या ज्या शाखा आहेत त्या अनेक आहे, विस्तृत आहे. त्यामुळं हा घटक आपण पुढील 4 तासामध्ये आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. आजच्या तासाला यातील पहिला भाग जो आहे मानवी भूगोलच्या शाखा भाग क्रमांक 1 यावर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे भूगोल ही विज्ञानाची अत्यंत महत्वाची शाखा आहे आणि भूगोलाचे व्यापक स्वरूप पाहता सुरुवातीच्या काळापासून भूगोल हा जो विषय आहे विशेषतः 2 शाखांमध्ये विभागला गेला. एक आहे प्राकृतिक भूगोल, दुसरे मानवी भूगोल. आणि तसेच काळाच्या ओघामध्ये या विषयाची विस्तृतता अधिक वाढली, याच्यामध्ये अभ्यासाचे घटक अधिक ऍड होत गेले. त्यामुळं या दोन्ही शाखा प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल यांच्या पुन्हा अनेक उपशाखा तयार झाल्या. आणि या उपशाखामध्ये विशेषतः मानवी भूगोल ही जी शाखा आहे दुसरी महत्वाची शाखा आहे. पहिली भूगोलाची शाखा जी आहे ती प्राकृतिक भूगोल आहे. यावर आपण मागच्या सेमिस्टरला सविस्तर चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टर मध्ये आपण मानवी भूगोलाचा अभ्यास करत आहोत. विशेषतः 18व्या शतकापासून या शाखेच्या विकासाला सुरुवात झाली. 19व्या शतकामध्ये आणि 20व्या शतकामध्ये याची व्यापकता अधिक वाढली. त्यामुळे काय झालं की मानवी भूगोलाच्या अनेक उपशाखा तयार झाल्या. यातील ज्या प्रमुख शाखा ज्या आहेत यावर आपण नजर टाकणार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की भूगोलाच्या शाखा आपण ज्या बघितल्या त्यामध्ये पहिले आहे प्राकृतिक भूगोल आणि प्राकृतिक भूगोलच्या उपशाखा आहेत यावर आपण मागच्या सेमिस्टरला सविस्तर चर्चा केली आहे. मग त्यामध्ये भूरूपशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल, सागरशास्त्र असेल, पर्यावरणशास्त्र असेल किंवा अनेक शास्त्र असेल, जैविक भूगोल असेल, यासारख्या शास्त्रांवर आपण विचार केला आहे. या सेमिस्टरमध्ये आपण दुसरीची शाखा आहेत मानवी भूगोल याच्यावर चर्चा करत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, मानवी भूगोलच्या 2 प्रमुख उपशाखा आहेत. त्यातील पहिली उपशाखा आहे आर्थिक भूगोल. आणि आर्थिक भूगोलामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मानवाच्या ज्या आर्थिक क्रिया आहे यांचा अभ्यास करत असल्यामुळं परत या भूगोलाच्या आर्थिक भूगोलाच्या पुन्हा अनेक उपशाखा तयार झाल्या आहेत. यामध्ये बघा, कृषी भूगोल अत्यंत महत्वाचे आहे, औद्योगिक भूगोल आहे, व्यापारी भूगोल आहे, वाहतूक भूगोल आहे, पर्यटन भूगोल आहे, विपणन भूगोल आणि साधन संपादन भूगोल आहे. ही झाली मानवी भूगोलाची पहिली शाखा आर्थिक भूगोल आणि तिच्या उपशाखा. दुसरी मानवी भूगोलाची उपशाखा आहे ती म्हणजे सामाजिक भूगोल. आणि सामाजिक भूगोलामध्ये सुद्धा सविस्तर अभ्यास करण्यासाठी सामाजिक भूगोलात एकेका घटकावर एक स्वतंत्र शाखा तयार झाल्या. यातील काही शाखांचे मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरण सांगतो. लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल, सांस्कृतिक भूगोल, राजकीय भूगोल, ऐतिहासिक भूगोल, लष्करी भूगोल, वर्तन भूगोल, गुन्हेगारी विषयक भूगोल आणि वैद्यकीय भूगोल, त्याला आपण आरोग्य भूगोल असे म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे मानवी भूगोलाचं विस्तृत स्वरूप आहे. जवळपास या 16 प्रमुख शाखा आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांचा अल्प परिचय आपल्याला या भागातून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण यातील ज्या प्रमुख आर्थिक भूगोल जे आहे, आर्थिक भूगोल आणि त्याच्या ज्या शाखा आहेत कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल आणि व्यापारी भूगोल, या 4 शाखावर आपण आज खऱ्या अर्थानं नजर टाकणार. परत एकदा मी आर्थिक भूगोल शाखा तुमच्या समोर ठेवतो. पहिली मी आता सांगितली ती आहे कृषी भूगोल. त्यानंतर दुसरी शाखा आहे महत्वाची औद्योगिक भूगोल. तिसरी महत्वाची शाखा आहे व्यापारी भूगोल. चौथी महत्वाची शाखा आहे वाहतूक भूगोल. 5वी आर्थिक भूगोल शाखा आहे पर्यटन भूगोल. 6वी महत्वाची शाखा आहे विपणन भूगोल. आणि शेवटची 7वी महत्वाची शाखा आहे साधन संपादन भूगोल. मी आता सांगितलं की यातील आर्थिक भूगोल, कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल आणि व्यापारी भूगोल याचा आपण सविस्तर माहिती बघूया. चला तर सुरुवातीला बघूया आपण आर्थिक भूगोल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल आर्थिक भूगोलाची सर्वात प्रगत आणि अतिशय महत्वाची उपशाखा मानली जाते ती म्हणजे आर्थिक भूगोल आहे. कारण या विषयाची व्याप्ती, या शाखेची व्याप्ती इतर शाखांपेक्षा अत्यंत व्यापक आहे. याचं एकमेव कारण म्हणजे काय की मानवाचे जे वेगवेगळे प्रकारचे आर्थिक व्यवसाय आहे, आर्थिक क्रिया आहेत, या सर्व आर्थिक क्रियांचा सविस्तर अभ्यास विद्यार्थी मित्रांनो या आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. ब्रिटिश भूगोल तज्ञ जो आहे जॉर्ज चिलशोम यांनी या विषयासाठी सर्वात प्रथमतः भू अर्थशास्त्र, जिओनॉमिक
असं नाव दिलं होतं. आणि हा शब्द आर्थिक भूगोलात सर्वात प्रथमतः वापरला गेला विद्यार्थी मित्र. या नंतरच्या काळामध्ये सुद्धा आर्थिक भूगोलाचा अभ्यास जो होता त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की मानवाची जी आर्थिक क्रिया आहे यामध्ये असलेल्या भूगोलाचा भौगोलिक घटकांचा सहभाग जो आहे हे अत्यंत महत्वाचे. म्हणून 1889 मध्ये चिल्शोम यांनी जी हा विचार सर्वात प्रथमतः जगापुढे मांडला आणि त्यांच्या विचारामुळं त्यांच्या कार्यामुळं त्यांना आर्थिक भूगोलाचा जनक मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आर्थिक क्रियावर जे भौगोलिक घटक परिणाम करतात याचा सविस्तर आणि शास्त्रीय अभ्यास चिल्शोम यांनी केला आणि म्हणून यांना आर्थिक भूगोलाचा जनक असं मानलं जातं. पण यांनी खऱ्या अर्थानं आर्थिक भूगोलाचा पाया या ठिकाणी रचला म्हणून त्यांचं योगदान आर्थिक भूगोलामध्ये अत्यंत महत्वाचं. यानंतर जर्मन तज्ञ जो आहे गॉल्स यांनी सर्वात प्रथमतः 1882 मध्ये आर्थिक भूगोलाबद्दल त्या ठिकाणी विचार मांडला आणि त्यांच्याच कार्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आर्थिक भूगोल ही शाखा जी आहे भूगोलाची ही मानवी भूगोलाची नव्याने त्या ठिकाणी आली, नव्याने निर्माण झाली. आता आर्थिक भूगोलच्या अनेक तज्ञांनी अनेक आर्थिक भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या भूगोल तज्ञांनी याच्या व्याख्या मांडल्या आहेत. सर्वच व्याख्यांचं या ठिकाणी चर्चा करणं आपल्याला शक्य नाही, पण उदाहरणार्थ म्हणून एक दोन व्याख्या आपण या ठिकाणी बघूया. पहिली अत्यंत महत्वाची व्याख्या आहे आर्थिक भूगोलाची जॉर्ज चिल्शोम यांची. यांनी काय सांगितलं, वाणिज्याशी निगडीत भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास म्हणजे आर्थिक भूगोल आहे. विशेषतः व्यापार जो आहे व्यापार किंवा इतर जे आर्थिक क्रिया आहेत याच्याशी निगडीत जे भौगोलिक परिस्थिती आहे याचा अभ्यास म्हणजे आर्थिक भूगोल ही सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिक भूगोलाची व्याख्या होती. त्यानंतर हॉर्शन आणि अलेक्झांडर यांनी सुद्धा अत्यंत महत्वाची व्याख्या भूगोल या आर्थिक भूगोलाची केली. यांच्या मते आर्थिक भूगोल म्हणजे काय, पृथ्वीवरील विविध प्रदेशातील उत्पादन, व्यापार व सेवा यांचा सविस्तर अभ्यास होय. म्हणजे आर्थिक भूगोलामध्ये पृथ्वीवर मानवाचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाद्वारे जे मानव जो उत्पादन करतो ते उत्पादनाचा अभ्यास आणि त्याच्यातून ज्या व्यापारी प्रक्रिया घडतात, मग तो स्थानिक व्यापार असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, आणि हे घडत असताना अनेक प्रकारच्या सेवा त्या ठिकाणी घडून येतात. वाहतूक असेल, दळण असेल, यासारख्या सेवांचा सुद्धा विकास होत असतो. म्हणून आर्थिक भूगोलामध्ये या सर्वांचा अभ्यास भौगोलिक दृष्टिकोनातून केला जातो. याला आपण आर्थिक भूगोल असं म्हणतो. विद्यार्थी या दोन्ही व्याख्याचा डोळ्यासमोर ठेवला तर आपल्या लक्षात येईल की आर्थिक भूगोल म्हणजे काय, की मानवाच्या ज्या आर्थिक व्यवसाय आहे, आर्थिक क्रिया आहे यावर भौगोलिक परिस्थितीचा जो परिणाम होतो त्या परिणामाचा अभ्यास करणं आणि या संपूर्ण आर्थिक क्रिया ज्या आहेत, आर्थिक व्यवसाय जे आहे यांचं जागतिक भौगोलिक वितरण त्या ठिकाणी अभ्यासणं याला आर्थिक भूगोल असं म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न केले होते त्याच्यातून विशेषतः या आर्थिक क्रिया तयार झालेल्या आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे सर्वात महत्वाचं आहे, आर्थिक भूगोलाचा अभ्यास करतात. आता बघा, आर्थिक भूगोलामध्ये नेमका अभ्यास काय केला जातो. मी आता सांगितलं, आर्थिक क्रियांचे स्वरूप, त्यांचं वितरण, त्यांचा विकास याबद्दल या विषयामध्ये अभ्यास केला जातो. विशेषतः मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्र की मानवाचे एकूण 5 प्रमुख व्यवसाय आहेत. त्याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपाचे व्यवसाय आहे, द्वितीय श्रेणीचे व्यवसाय आहे, तृतीय श्रेणीचे व्यवसाय आहे, चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय आहे आणि पंचम श्रेणीचे व्यवसाय. या 5ही श्रेणीच्या व्यवसायाचा विचार केला जगामध्ये यांचं सर्वीकडे सारखं वितरण नाही आणि यामागे सर्वात महत्वाचा घटक काय माहिती विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे भौगोलिक घटक, भौगोलिक परिस्थिती, प्राकृतिक पर्यावरण. म्हणून याचा खऱ्या अर्थानं अभ्यास आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे यांचं वितरण असमान आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की अविकसित देशामध्ये प्राथमिक व्यवसाय आजही मोठ्या प्रमाणात केला जातात. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय आता कुठे या देशांमध्ये सुरू झाले. विकसनशील देशामध्ये प्राथमिक व्यवसाय श्रेणीचे व्यवसाय आहे, द्वितीय श्रेणीचे व्यवसाय, तृतीय श्रेणीचे व्यवसाय आहे आणि चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय काही प्रमाणात विकसित झाले. पण जर आपण विकसित देशाचा विचार करा, अमेरिका असेल, चीन असेल, त्या ठिकाणी रशिया असेल, जापान असेल, कॅनडा असेल, यासारख्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक व्यवसायाच्या तुलनेनं तृतीय आणि चतुर्थ आणि पंचम श्रेणीचे व्यवसाय अत्यंत विकसित झाले आहेत. आणि यामागे जी भौगोलिक परिस्थिती आहे किंवा इतर काही आर्थिक कारण आहे, सामाजिक कारण आहे, राजकीय किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, या सर्वांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो या आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. आणि विशेषतः मी तुम्हाला सांगू इच्छितो 1960 नंतर आर्थिक भूगोलाच्या विकासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि वेगानं या विषयाचा विस्तार झाला आणि आज अलीकडे यातील एक एक घटकाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र शाखा तयार झाल्या आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आर्थिक भूगोलाची या शाखेचं महत्व इतर भूगोल शाखांपेक्षा अत्यंत महत्वाचं आहे. आणि यामध्ये मी तुला सांगू इच्छितो की आर्थिक भूगोलाचा ज्या वेळेला आपण आर्थिक भूगोलामध्ये ज्या वेळेला
मानवाचे जे विविध व्यवसाय आहे यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती केली जाते, त्याचा विकास असेल, त्याचं वितरण असेल, आणि प्रत्येक व्यवसायामध्ये काही समस्या असतात. काही व्यवसायांचे काही केंद्रीकरण एखाद्या ठिकाणी झालेले असते, तर काही उद्योगधंदे त्या ठिकाणी विकसित झाल्यानंतर परत त्यांचा विकास कमी होतो. म्हणजे अशा सतत घटना घडत असतात. उद्योगांचं केंद्रीकरण होत असेल, उद्योगांचं विकेंद्रीकरण होत असेल, एखाद्या ठिकाणी मानवी व्यवसाय विकसित होत असेल, काळाच्या ओघात परत त्या ठिकाणी ह्रास होत असेल, या सर्वांची कारणमीमांसा या ठिकाणी या आर्थिक भूगोलात केली जाते. म्हणून ही अत्यंत महत्वाची शाखा ही मानवी भूगोलाची मानली जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, की मी आत्ताच सांगितलं की आर्थिक भूगोलाची व्याप्ती जर लक्षात घेतली ना, तर यातील एकेका घटकाचा अभ्यास करण्यासाठी, एकेका आर्थिक क्रियेचा अभ्यास करण्यासाठी या भूगोलाच्या स्वतंत्र अनेक शाखा तयार झाल्या. यातील काही शाखांवर आपण नजर टाकूया. म्हणून पुढची शाखा आहे आर्थिक भूगोलाची उपशाखा मानली जाते खरी, ती म्हणजे कृषी भूगोल. नावातच आहे कृषी आणि भूगोल. कृषी म्हणजे शेती या व्यवसायाचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास या विषयात केला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही आर्थिक भूगोलाची सर्वात महत्वाची आणि विकसित झालेली शाखा मानली जाते, उपशाखा मानली जाते. विशेषतः 19व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं कृषी भूगोलाचा त्या ठिकाणी विकास झाला आणि आज एक शास्त्र म्हणून, एक आर्थिक भूगोलाची प्रमुख शाखा म्हणून, एक शास्त्र म्हणून या विषयाकडे बघितलं जातं. आणि म्हणून थोडक्यात जर व्याख्या करायची झाली ना कृषी भूगोलाची, सोपी व्याख्या करता येते विद्यार्थी मित्रांनो. काय आहे व्याख्या? कृषी भूगोलाचा किंवा कृषी व्यवसायाचा भौगोलिक दृष्टिकोनातून केला जाणारा अभ्यास म्हणजे कृषी भूगोल. म्हणजे कृषी किंवा शेती हा जो व्यवसाय आहे, याचा ज्या वेळी आपण भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करतो तेव्हा त्याला कृषी भूगोल असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, कृषी भूगोलामध्ये सुद्धा अनेक तज्ञांनी या विषयाची व्याख्या तयार करण्याचा प्रयत्न केला. सांगितलेलं आहे, हिलमन असेल यांनी 1911 मध्ये, किंवा अँट्रोमा असेल, रिट्स एल.जे. असेल 1964 मध्ये, सायमन एल.जे. असेल त्यांनी 1967 मध्ये, जसबीर सिंग हे भारतीय कृषी तज्ञ आहेत, त्यांनी 1994 मध्ये, इतर अनेक आहेत. या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं त्या ठिकाणी शक्य नाही, पण त्या सर्व भूगोल तज्ञांनी कृषी भूगोलाची व्याख्या करायचा प्रयत्न केला. याच्यातील काही व्याख्या मी तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात सांगतो. की भारताचे जे जसबीर सिंग जे आहे, हे अत्यंत महत्वाचे त्या ठिकाणी कृषी तज्ञ आहे. यांनी अत्यंत सोपी व्याख्या केली. कृषी भूगोल म्हणजे काय? कृषीचा भौगोलिक दृष्टिकोनातून केला जाणारा अभ्यास म्हणजे कृषी भूगोल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कृषीचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो आणि याला आपण कृषी भूगोल असं म्हणतो. सायमन एल.जे. यांची सुद्धा व्याख्या सुद्धा महत्वाची, सोपी व्याख्या आहे. कृषी भूगोल म्हणजे काय? कृषी व्यवहारांचा स्थल संदर्भात केला जाणारा अभ्यास म्हणजे कृषी भूगोल. याचा अर्थ काय झाला विद्यार्थी मित्रांनो, की जगातील प्रत्येक प्रदेशामध्ये शेतीचा विकास हा सारखा नाही. काही ठिकाणी मळ्याच्या शेतीचा विकास झालाय, काही ठिकाणी यांत्रिक शेतीचा विकास झालाय, ज्याला आपण आधुनिक शेती असं म्हणतो. काही ठिकाणी पारंपरिक शेतीचा विकास झालाय, काही ठिकाणी फळबाग शेतीचा विकास झालाय, काही ठिकाणी ट्रक फार्मिंग किंवा मंडई बागत शेतीचा विकास झालाय, काही ठिकाणी स्थलांतरित शेतीचा विकास झाला. म्हणजे स्थळानुसार या ठिकाणी या शेतीचा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आढळतात. आणि आणखी एक महत्वाचे, काळाच्या ओघामध्ये या प्रकारामध्ये बदल होत गेलाय. हा स्थळ आणि काळानुसार होणारा बदल हा सायमन यांनी आपल्या व्याख्यामध्ये मांडलाय. म्हणून यांची व्याख्या सुद्धा अत्यंत महत्वाची मानली जाते. विद्यार्थी मित्रांनो, कृषी भूगोल हा एक आंतरविद्या शाखीय विषय आहे. हा एक गतिमान विषय आहे आणि सर्वात महत्वाचा शास्त्रीय विषय आहे. उपयोजित स्वरूपाचा विषय आहे. गुंतागुंतीचा आणि सर्वात महत्वाचं मानव कल्याणकारी विषय आहे. म्हणून हे स्वरूप लक्षात घेता आपल्याला या कृषी भूगोल या विषयाची व्याप्ती सहज लक्षात येते. आणि आज भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये विशेषतः ह्या विषयाचा विकास अत्यंत चांगला झाला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कृषी भूगोल ही अत्यंत महत्वाची उपशाखा ही आर्थिक भूगोलाची मानली जाते आणि त्याचा विकास काळाच्या ओघामध्ये होत आहे. विशेषतः यामध्ये मी पुन्हा एकदा सांगेल की कोणकोणते घटक अभ्यासले जातात. शेतीचा उदय कसा झाला, त्याचा विकास, कृषीवर परिणाम करणारे घटक कोणते, मग त्याच्यामध्ये प्राकृतिक घटक असेल, सामाजिक घटक असेल, आर्थिक घटक असेल, तांत्रिक घटक असेल, या घटकांचा अभ्यास केला जातो. शेतीचे प्रकार असेल, आता मी सांगितले शेतीचे विविध प्रकार आहे. शेतीच्या समस्या आहे, म्हणजे भारतासारख्या देशामध्ये सुद्धा अनेक शेतीच्या समस्या आहेत. काही नैसर्गिक समस्या असेल, काही आर्थिक समस्या असेल, काही सामाजिक समस्या असेल, काही यांत्रिक किंवा इतर समस्या असेल, सर्वांचा अभ्यास यामध्ये केला जातो. आणि सर्वात महत्वाचा, अलीकडच्या काळामध्ये शेती भूगोलामध्ये जे शेतीपूरक व्यवसाय आहे, आधुनिक शेती असेल, शाश्वत शेती असेल, कृषी विभाग असेल, यांचा सुद्धा अत्यंत महत्वाचा अभ्यास या विषयामध्ये केला जातो विद्यार्थी मित्रांनो.
त्यानंतर पुढची शाखा जी आहे औद्योगिक भूगोल, ही सुद्धा आर्थिक भूगोलाची अत्यंत महत्वाची शाखा आहे. विशेषतः आपल्याला माहिती असेल की 18व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये, विशेषतः इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि हळूहळू ती युरोपमध्ये पसरली आणि नंतरच्या काळामध्ये जगामध्ये तिचा मंद गतीने का होईना प्रसार झाला. पण एक मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, तिचा परिणाम अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडातील व आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये रिफ्लेक्शन त्याचं दिसलं, काही फरकांनी त्या ठिकाणी घडली आणि याच्यामुळे काय झालं की जगामध्ये उद्योगधंद्यांचा वाढ आणि विकास होऊ लागला. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की ज्या वेळेला उद्योगधंदे वाढले, औद्योगिकरण झालं, त्याचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम जगापुढे आले आणि यामुळे काय झालं, अशा समस्यांचा अभ्यास करणं गरजेचं ठरलं आणि याच्यातूनच, या गरजेतूनच म्हणजे प्रदेशानुसार औद्योगिक क्षेत्राचा, औद्योगिक विभागाचा, उद्योगधंद्यांचा अभ्यास करणं गरजेचं ठरलं आणि विशेषतः या गरजेतूनच विद्यार्थी मित्रांनो एक कृषी भूगोलानंतर ही जी शाखा आहे औद्योगिक भूगोल, ही आर्थिक भूगोलाची नवीन शाखा जन्माला आली. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यामुळे औद्योगिक भूगोल या विषयाचा खऱ्या अर्थानं म्हणजे मूळ जे उदय जो आहे तो यातून झाला आहे. आणि 19व्या शतकामध्ये जर्मनी असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, या देशामध्ये खऱ्या अर्थानं औद्योगिक भूगोलाचा अभ्यास सुरुवातीला केला जाऊ लागला. म्हणजे औद्योगिक भूगोल म्हणजे काय, सोपी व्याख्या तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. औद्योगिक भूगोल म्हणजे उद्योगाचा भौगोलिक दृष्टिकोनातून केला जाणारा शास्त्रीय आणि सखोल अभ्यास होय. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी एखादा नवीन उद्योगधंदा स्थापन होतो, त्यामाग अनेक प्रकारचे प्राकृतिक घटक असतात. त्यामुळे साधन संपदा असेल, आर्थिक घटक असेल, सामाजिक घटक असेल, या सर्वांमध्ये विशेषतः भौगोलिक घटक किंवा प्राकृतिक घटक खूप महत्वाचे असतात. म्हणून औद्योगिक भूगोलाचा अभ्यास हा खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण भौगोलिक दृष्टिकोनातून करतो, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी उद्योगधंद्यांचा अभ्यास आपण भौगोलिक दृष्टिकोनातून करतो, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक भूगोल हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभ्यासला जातो. आणि या विषयामध्ये काही महत्वाचे घटक मी तुम्हाला सांगू इच्छितो की विशेषतः उद्योगधंद्यांचा विकास असेल, उद्योगधंद्यावर परिणाम करणारे भौगोलिक घटक असेल, सांस्कृतिक घटक असेल, उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण असेल, विकेंद्रीकरण असेल, उद्योगधंद्यांचे प्रकार असेल, प्रत्येक उद्योगधंद्याच्या वेगवेगळ्या समस्या असतात. म्हणजे अॅग्रो बेस्ड इंडस्ट्री ज्याला आपण कृषीवर आधारित उद्योगधंदे म्हणतो, त्याच्या वेगळ्या समस्या आहे. IT इंडस्ट्रीच्या वेगळ्या समस्या आहे किंवा आयर्न अँड स्टीलच्या वेगळ्या आहेत, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीच्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. म्हणून या सर्वांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो या औद्योगिक भूगोलामध्ये केला जातो. आणि विशेषतः एखादा उद्योगधंद्याचं स्थान असेल, एखाद्या शासनाचं औद्योगिक धोरण असेल, याच्यामध्ये जो बदल होतो, हा बदल सुद्धा औद्योगिक भूगोलामध्ये अभ्यासला जातो. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की उद्योगधंद्याच्या स्थानिकरणाबद्दल अनेक सिद्धांत विशेषतः युरोपियन देशामध्ये किंवा अमेरिकेमध्ये मांडले गेले. त्यामध्ये अल्फ्रेड वेबर असेल, ऑगस्ट लॉस असेल, जॉर्ज रेनर असेल, रॉस्टन असेल, या अनेक तज्ञांनी उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणाबद्दल काही सिद्धांत मांडला आणि हे सिद्धांत सुद्धा औद्योगिक भूगोलामध्ये अत्यंत महत्वाचे मानले जातात. सिद्धांत असेल, प्रतिमान असेल, यांचा औद्योगिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये विशेष महत्व आहे. कारण का की याचं उपयोजित स्वरूप जे आहे ते अशा उद्योगधंद्यांच्या सिद्धांताबद्दल, उद्योगधंद्याबद्दलच्या सिद्धांताबद्दल वाढतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे औद्योगिक भूगोल हा जो विषय आहे उपयोजित मानला जातो. औद्योगिक भूगोलाचा अभ्यास प्रामुख्याने उद्योगधंद्याच्या समस्या सोडवण्यासाठी, उद्योगांचे केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा असेल, उद्योगधंद्यासाठी सेवा पुरवणे, उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या मालाची गुणवत्ता टिकवणे, या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक भूगोलाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की आज खाणकाम असेल, बांधकाम असेल, लोहपोलाद उद्योग असेल, सुती कापड उद्योग असेल, रसायन उद्योग असेल, कृषी उद्योग असेल, वाहन उद्योग असेल, IT इंडस्ट्री असेल, कागद उद्योग असेल, जहाजबांधणी उद्योग असेल, असे कितीतरी उद्योगधंदे आहे. या सर्वांचा विकास, त्यांच्या समस्या खऱ्या अर्थाने या विषयात अभ्यास जातात आणि यांचा आणखी विकास करायचा असेल, या संदर्भात नियोजन करायचं असेल, एखादा आराखडा तयार करायचा असेल, एखादी योजना तयार करायची असेल, शासकीय धोरण तयार करायचं असेल, तर अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक भूगोलाचा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा होतो. किंबहुना मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की भविष्यामध्ये जर आपल्याला या विषयाचं उपयोजन आणखी जर वाढत गेलं तर मला वाटतं इतर महत्वाच्या शाखांप्रमाणेच या विषयाचं सुद्धा महत्व
भविष्यामध्ये वाढेल आणि या विषयाला खऱ्या अर्थानं महत्व प्राप्त होईल. पण अजूनही अलीकडच्या काळामध्ये अविकसित देशामध्ये व विकसनशील देशामध्ये या विषयाचा विकास इतका वेगानं झालेला नाही. पण मला वाटतं जसं उद्योगधंद्यांचा विकास होईल तसं या विषयाच्या विकासाला सुद्धा मदत होईल, हे या ठिकाणी मी तुला सांगू इच्छितो. त्यानंतर शेवटचा त्या ठिकाणी या तासाचा शेवटचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे व्यापारी भूगोल. नावातच आहे व्यापारी भूगोल, म्हणजे व्यापाराचा खऱ्या अर्थानं भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास या विषयात केला जातो. ही सुद्धा तसं बघितलं तर ही जुनी शाखा मानली जाते, मानवी भूगोलाची जुनी शाखा मानली जाते. पण आपण या ठिकाणी एक आर्थिक भूगोल शाखा उपशाखा म्हणून मानली जाते. कारण इंग्लंडमध्ये ज्या वेळेला 1889 मध्ये जॉर्ज चिल्सन यांनी जे व्यापारी भूगोलाचं लिखाण केलं त्याचा बघितलं तर ते अत्यंत जुनं आहे. परंतु एक स्वतंत्र शाखा म्हणून खऱ्या अर्थानं हिचा उशिरा विकास झाला. व्यापारी अथवा वाणिज्य भूगोल हा व्यापाराशी संबंधित असतो आणि म्हणून या ठिकाणी की ज्या वेळेला आपण वाणिज्य भूगोलाचा अभ्यास करतो तो ज्या वेळेला आपण भौगोलिक दृष्टिकोनातून व्यापाराचा अभ्यास करतो, वाणिज्याचा अभ्यास करतो, त्यावेळेला आपण त्याला व्यापारी भूगोल किंवा वाणिज्य भूगोल असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही सुद्धा आर्थिक भूगोलाची अत्यंत महत्वाची शाखा मानली जाते. व्यापारी भूगोलामध्ये विशेषतः कशाचा अभ्यास केला जातो? व्यापार, वस्तूचे उत्पादन, उपभोग, विनिमय, वितरण, व्यापाराचे प्रकार, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, स्थानिक व्यापार असेल, व्यापाराच्या समस्या, जागतिक व्यापार संघटना असेल, त्यामध्ये मुक्त व्यापार असेल, जागतिकीकरणाचा व्यापारावर काय परिणाम झाला, व्यापाराची निर्मिती कशी होते, या सर्वांचा सविस्तर अभ्यास विद्यार्थी मित्रांनो या शाखेमध्ये केला जातो. बघा, जगातील प्रत्येक प्रदेशामध्ये भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. काही जगामध्ये बघा तुम्ही एक साधारणपणे आराखडा बघितला, जगामध्ये सर्वच ठिकाणी सर्वच वस्तू किंवा पदार्थाची निर्मिती होत नाही, वेगळ्या पिकांची निर्मिती होत नाही, कारण भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. म्हणून भौगोलिक परिस्थितीनुसार उत्पादन असेल, म्हणजे त्यामुळे शेतीचं उत्पादन असेल, उद्योगधंद्याचं उत्पादन असेल, हे कमी जास्त प्रमाणात होतं. त्यामुळं ज्या ठिकाणी उत्पादन कमी होते एखाद्या वस्तूचे त्यावेळी त्यांना इतरांकडून तो वस्तू आयात करावी लागते. आणि जी वस्तू आपल्याकडे जास्त आहे पण दुसरीकडे कमी आहे त्यावेळी आपण निर्यात करतो. हे जगामध्ये सर्वीकडे तत्व चालू आहे. स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. म्हणून याच्यातून काय होते? व्यापार तयार होतो, व्यापाराची निर्मिती होते आणि या व्यापाराचा अभ्यास भौगोलिक दृष्टिकोनातून या विषयात केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आणखी काही गोष्टी मी सांगतो या ठिकाणी तुम्हाला की ऍडम स्मिथ असेल, डेव्हिड रिकॉर्ड असेल, यासारख्या अर्थतज्ञांनी व्यापाराबद्दल सिद्धांत मांडले. यांचा सुद्धा अभ्यास एक भौगोलिक स्पर्श करून भौगोलिक दृष्टिकोनातून या विषयामध्ये अभ्यासला जातो. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आधुनिक व्यापारामध्ये ऑनलाईन ही संकल्पना तयार झाली, ई कॉमर्स ही संकल्पना, हे सर्व नवीन घटक आहे. ऑनलाईन शॉपिंग असेल, ऑनलाईन मार्केटिंग असेल, ऑनलाईन ई कॉमर्स असेल, ऑनलाईन बँकिंग असेल, सर्वांचा अभ्यास, अद्ययावत स्वरूपाचा अभ्यास व्यापारी भूगोलामध्ये केला जातो. म्हणून आणि तोही शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातो. तंत्रज्ञान जे अलीकडच्या काळामध्ये विकसित झाले याचा व्यापारामध्ये काय सहभाग आहे या विषयामध्ये अभ्यासलं जातं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये व्यापार, जागतिक व्यापार जर विचार केला, मग गॅटकर असेल, सार्क संघटना असेल किंवा जागतिक व्यापारी संघटना असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक प्रदेशानुसार, देशानुसार व्यापारी संबंध वेगळे असतात. प्रत्येक देशाचे व्यापाराबद्दलचे धोरण वेगळे असतात. या सर्वांचा परिणाम हा व्यापारावर होत असतो. म्हणून व्यापारी भूगोलामध्ये याचा सुद्धा अभ्यास केला जातो. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो की व्यापारामध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये, स्थानिक व्यापारामध्ये ज्या वस्तू आहेत, जे पदार्थ आहेत, जे नियम आहेत, या सर्वांचा शास्त्रीय अभ्यास या विषयात केला जातो. म्हणून या विषयाला आर्थिक भूगोलाच्या इतर शाखांपेक्षा थोडं वेगळं महत्व आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. आजच्या तासाला आपण आर्थिक भूगोल म्हणजे मानवी भूगोलच्या प्रमुख शाखा आहे, त्याच्यामध्ये आर्थिक भूगोल आणि आर्थिक भूगोलाच्या प्रमुख शाखा आहे, त्यावर आपण चर्चा केली. या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद. पुढील तासाला आपण विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे मानवी भूगोलच्या इतर ज्या शाखा आहे किंवा आर्थिक भूगोलाच्या इतर जे शाखा आहे त्यावर आपण चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.